एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आदिवासीच्या उमेदवाराला जनतेने बहुमताने निवडून दिले। तसेच इतर नवनिर्वाचित नगरसेवकाची मुलाखत घेऊन जनतेच्या हिताचे काम आम्ही करणार असल्याचे विजयी नवनिर्वाचित नगरसेवक यांनी सांगितले। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आदिवासीच्या उमेदवाराला जनतेने बहुमताने निवडून दिले व इतर विजयी नवनिर्वाचित उमेदवाराची जनतेच्या हिताचे कामबद्ध ॲक्शन इंडिया टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधी पृथ्वी शरद मडावी यांनी रोखठोक मुलाखत घेतली। नवनिर्वाचित नगरसेवकांनी आम्ही चंद्रपूर येथील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आणि जनतेचे आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो कधीच तोडणार नाही असे नवनिर्वाचित नगरसेवकांनी सांगितले। उपस्थित इथं आज येण्याचा उद्देश म्हणजे आमच्या आदिवासी समाजाचा युवा नेतृत्व म्हणजे जगदीश भाऊ कुडमेते आणि सरकार मॅडम तसेच लेडी भाऊ आज या क्षेत्रामध्ये यांची जे निवडणूक परिस्थिती आज यांनी बहुमताने निवडून आले त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते। आणि या लोकांच्या चेहऱ्यांवर जर पाहत आहे की आज त्यांनी जे सक्षमपणे तुम्ही जो सपोर्ट केला, आज मला एवढा आनंद वाटत आहे की आज आदिवासी समाज आणि पूर्ण पदी इथे आहे जे बंगाली समाज आहे, पण माझ्या एका आदिवासी समाजाला आणि माझ्या युवा नेतृत्वाला आज तुम्ही सपोर्ट केला आणि त्याला बहुमताने निवडलं त्याबद्दल मी धन्यवाद करतो। तर तुम्हाला आज कसं वाटतं की तुम्हाला कसं आनंदाचा हर्ष होत आहे की तुम्हाला कसं वाटतं निवडणुकीमध्ये? निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर 2025-26 8 वर्षांतर ही निवडणूक झाली। जनतेमध्ये अत्यंत निवडणुका झाल्या पाहिजे याचा हर्ष होता आणि मला तर खरंच वाटतं की आम्ही या ठिकाणी आमचे चारही उमेदवार अ, ब, क, ड हे अत्यंत चांगल्या मताधिक्याने निवडून आला। जनतेचा आशीर्वाद होता आणि ताकदीने जनता आमच्या सोबत होती आणि मला असं वाटतं त्या पलीकडे जाऊन की चंद्रपूर शहरामधली ज्येष्ठ सर्व मंडळी सन्मान्य चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आमचे नेते किशोरभाऊ जोरगे साहेबांनी, सन्मान्य हंसराज भैया अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, सन्मान्य सुधीर मुनगंटीवार साहेब मंत्री या अनेक लोकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोक ताकदीनं काम केले आणि अनेक लोकांनी ताकदीनं काम केल्यामुळे आमचा या ठिकाणी विजय झाला आहे। आणि निश्चितपणे हा विजय सर्वसामान्य कष्टकरी कामगार अर्धकामगार रोजगार युवती युवक आणि संपूर्ण कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते जे पायाला भिंगरी घालून 15 दिवस सातत्याने मेहनत केली आणि खरं तर त्यांचा हा विजय त्यांच्या हा विजय मी संपूर्ण त्यांना समर्पित करतो आणि निश्चितपणे या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून आम्हाला देखील या ठिकाणी आनंद होत आहे आणि निश्चितपणे या जनतेचा या ठिकाणी खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो। नगरसेवक म्हणजे युवा नेतृत्व करणारे म्हणजे लेडे भाऊ, तुम्हाला कसं वाटतं आज निवडून जनतेनं भरपूर मताने विजय केला आमचा। जनतेने तसं बघायला जर गेलं तर जनतेनं हे दारा जो आहे हातात घेतले विजयची आणि त्यातल्या त्यात बंगाली समाज आणि इतर समाज यांनी खूप मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं। तर जनतेची जीत झालेली आहे, जनतेचे आशीर्वाद। इथे एक प्रश्न आमच्या तुम्ही या विकास का म्हणजे पहिला विकास तुमचा काय राहणार बा म्हणजे आमच्या नगरासाठी तुम्ही काय विकास करायला? ज्या शहराच्या नागरी सुविधा लक्षात घेऊन ज्या ठिकाणी आपल्याला नागरी आणि पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत अशा ठिकाणी जे कामं प्राधान्याने करायचे आहेत, ज्या ठिकाणी लोकांना गरजेचे आहेत अशा कामाला प्राधान्य देत आपण त्या ठिकाणी 5 वर्षामध्ये चंद्रपूर शहरातला ML प्रभाग क्रमांक 3 हा विकासाच्या अजेंड्यावरती राहील आणि निश्चितपणे तुम्हाला विश्वासाने सांगतो की निश्चितपणे जनतेने सूत्र आमच्या हातात दिलेली आहे, जनतेने स्वीकारलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या विकासाचं त्यांच्या कामाचं या ठिकाणी ताकदीने आम्ही कुठेही कामात काही पडणार नाही आणि स्वतःला सिद्ध करून दाखवणार की होय आम्ही जनतेचा या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी स्वागत करू आणि जनतेसोबत। आज तुम्ही तुमच्या भोवती बघता तर पूर्ण पुरुषांचा गोड दिसत आहे। मला जेणेकरून असं वाटतं की तुम्हाला पुरुषांनी सहकार्य केलं असेल पण तुमचा वाटा तरी असेल तुम्हाला महिलांनी भी सहकार्य केलं, पण तुम्हाला कसं वाटतंय आज? नमस्कार, मैं सविता पुल्ला सकल। मुझे इतना आनंद हो रहा है मैं खुद बोल नहीं सकती। जैसे मेरे ये बात के जो मेरे भाई है बहन है मेरे चाचा है मेरे है कोई मेरे ससुर जी है कोई मेरी चाची है, इतनी सहयोग किए आपको क्या बोलूं। मुझे कुछ मेहनत की जरूरत ही नहीं,
जो गली में गए दीदी लोग निकले, जहाँ मेरे दादा लोग मेरे ऑफिस के सामने आए, दादा लोग कंधे से कंधे सुबह से लेकर शाम तक। और एक बात तो ये है, मुझे किसी के दरवाजे में डोर नहीं जाना पड़ा। वो मेरे जो बड़े यहाँ पर मेरे मान्यवर है, मेरे दादा, उनको बहुत सारे दादा है, मैं किसका नाम बताऊँ, वो दादे लोग पूरा काम किया, पूरा काम किया। तू बोले बहू तू मेरा बेटी जैसे बनाए, तू आराम कर। जैसे भाई बाहर निकलो मुझे बोले तू आराम कर, हम सब तेरे साथ है। और ये उन्होंने सिद्ध कर दिए। और जो मेरे पैनल के भाई बहन है, ये एक देशमुख दीदी है, ये मेरे छोटे दत्तू भाई है, ये नीतीश भाई है, इन लोग मेरे इतने सारे के जहाँ पर मेरे गले का आवाज निकले, दीदी आप बैठो, हम है। और मेरे जो कार्यकर्ता भाई बहन है, उनकी तो कोई तुलना नहीं। क्या बोलूँ आपको, पानी मेरे हाथ में, कुर्सी मेरे पास में, बैग उनके हाथ में। मैं सिर्फ उनकी वजह से बहुमत से जीते, मैं उनका मान रख सकती हूँ। भारतीय जनता पार्टीचा ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की म्हणजे लोकांनी मला एवढं सहकार्य केलं की जेणेकरून मला कोणाच्या हातीपोटी जाऊन पाया लागून नाही केलं की पाण्याची अवस्था आणि सगळ्या गोष्टी हातामध्ये आणून दिल्या, हे सहकार्य म्हणजे तुमच्यामुळे घडलं आहे। म्हणून आज मला तरी असं वाटतं आदिवासी समाज हा नेतृत्व आज घडून आला, पण तुमच्या बंगाली लोकांनी आणि तुमच्यानी जर यांना सहकार्य केलं नसतं तर तरी कर माझा भाऊ आज निवडून आला नसता। म्हणून तुमचं परिपूर्ण धन्यवाद आणि धन्यवाद होत आहे। आणि म्हणूनच आणि तुम्ही आताच सहकार्य करा, पण परिपूर्ण करा, जेणेकरून तुमच्या सहकार्याकडून हे काम करू शकणार आणि आदिवासीचा आणि बंगाली समाजाचा खरंच कुठेतरी विकास होईल। थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी। एक आमचा प्रश्न आहे, जे उमेदवार आता ते नगरसेवक आणि नगरसेविका पदावर त्यांनी विराजमान झालेले आहे, तरी सर्वप्रथम तुमचा आभार मानते आहे। आणि उबाटा गट याच्यामधून मशाल या चिन्हावर त्यांनी जे उभे होते आणि ते खरंच त्यांचं अस्तित्व आणि यांचा सत्कार करण्यालायक आहे। तर आज यांना तुम्हाला आज कसं वाटत आहे की आज तुम्ही निवडून आले आणि या क्षेत्रासाठी तुम्ही काय करताय? आम्ही निवडून आलो हे खूप छान वाटत आहे आणि हे निवडणूक आम्ही जे जिंकलो, आमचे कार्यकर्ते, आमचे काका ज्यांनी आम्हाला सर्व अहोरात्र मेहनत केली, त्यांचं सर्वांचं धन्यवाद मानतो आणि तुमचंही धन्यवाद मानतो। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 1 यामधून पण यांनी विजेता झालेला आहे, तर तुम्ही समाजासाठी किंवा समाजातील लोकांसाठी किंवा वाटतल्या लोकांसाठी तुमची काय त्याच्यासाठी काय काम करता? आज तर काही नाही, पण आम्ही उद्यापासून सर्वच सांगू आणि सर्वच करू, पण